सोशल मीडियाच्या या युगात एक वेगळीच अदालत लागते. इथे हजारो जज असतात आणि हे जज म्हणजे ट्रोलर आर्मी. हे ट्रोलर्स एखाद्या व्हायरल फोटो किंवा व्हिडिओला पुरावा मानून आपले निर्णय आणि शिक्षा दोन्ही ठरवतात. सध्या असाच काहीसा प्रकार महाकुंभमध्ये आलेल्या साध्वी हर्षा यांच्यासोबत घडत आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे त्यांना परम सुंदरी, विश्वसुंदरी आणि महाकुंभची सुंदर साध्वी अशा नावांनी ट्रोल केलं जात आहे. त्यांचा व्हिडिओ पाहून तुम्हीही त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करा. मात्र आता लोकांचं लक्ष त्यांच्या सौंदर्यापासून हटून त्यांच्या पूर्व आयुष्याकडे वळलं आहे. सोशल मीडियावर बसलेले हे जज त्यावरून आपले निर्णय आणि मत प्रदर्शन करत आहे. सोशल मीडियाच्या जगात काय सुरू आहे हे जाणून घेण्या अगोदर साध्वी हर्षाच्या पूर्व आयुष्याबद्दल जाणून घेऊया. हर्षा रिचारिया ही 30 वर्षाची असून ती उत्तराखंडची आहे आणि आधी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अँकर होती. ती 2 वर्षापूर्वी साध्वी झाली आहे. हर्षा रिचारियाचे गुरु आचार्य महामंडळेश्वर स्वामी श्री कैलाशनंद गिरीजी महाराज आहेत. ते निरंजनी आखाड्यातून येतात. उत्तराखंडमध्ये राहणारी हर्षा रिचारिया पूर्णपणे साध्वी झालेली नाही. तिने सांगितलं की साध्वी होण्यासाठी सध्या तिचं मार्गक्रमण सुरू आहे. अजूनही तिला तिच्या गुरुकडून दीक्षा मिळालेली नाही. हिंदू धर्मात नागा साधू संत किंवा साध्वी होण्यासाठी गुरुकडून दीक्षा घेणं खूपच आवश्यक आहे. हर्षा रिचारियाला अजूनही दीक्षा मिळालेली नाही. प्रयागराज महाकुंभात पेशवाईच्या रथावर बसलेला हर्षाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. मैं उत्तराखंड से आई हूँ, आचार्य महामंडलेश्वर की शिष्या हूँ. जैसा कि मैं देख रहा हूँ आप बहुत खूबसूरत हैं और कभी मन नहीं किया कि सादगी जीवन छोड़ के नॉर्मल जिंदगी जिए. मुझे जो करना था वो छोड़ के मैंने ये वेश धारण किया है. मात्र आता तिच्या पालकांनी तिच्याबद्दल दावा केलाय की हर्षा रिचारियाने संन्यास घेतलेला नाही. वडील दिनेश रिचारिया म्हणाले की मुलीवर चुकीच्या पद्धतीने साध्वीचा टॅग लावण्यात आला. तिने नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि संन्यास घेतलेला नाही. लवकरच तिचे लग्न करणार आहोत. हर्षाचे वडील म्हणाले, आजकाल मुले वाढदिवसाला रात्री उशिरा पार्ट्या करतात, पण हर्षाने असं काही केले नाही. मी जेव्हाही माझा वाढदिवस साजरा केला तेव्हा तो मंदिरात जाऊन साजरा केला. मॉडेलिंग बद्दल सांगायचं झालं तर मी एका खासगी बसचा कंडक्टर आहे. माझे आयुष्य संघर्षात गेले. माझी परिस्थिती पाहून माझ्या मुलीने वयाच्या 19व्या वर्षी मॉडेलिंग आणि अँकरिंग सुरू केली, जेणेकरून तिला घरखर्चात मदत करता येईल. मुले योग्य मार्गावर जात असतील तर पालकांनी त्यात हस्तक्षेप करू नये. मुलीने तिचे जुने व्हिडिओ इंस्टाग्राम वरून हटवले नाही, कारण तिला आजच्या तरुणांना सांगायचे आहे की अध्यात्माचा मार्ग सर्वात योग्य आहे. तिच्या लग्नाची चर्चा आहे. या वर्षी किंवा पुढच्या वर्षी लग्न होईल. सोशल मीडिया वर्ल्ड बद्दल बोलायला गेलं तर हे पहिल्यांदाच घडतंय असं नाही. सोशल मीडियावर एखाद्याला त्याच्या पूर्व आयुष्यामुळे ट्रोल केलं जाणं नवीन नाही. सनी लिओनी याचं जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या आधी आणि नंतरही अनेक लोकांना त्यांच्या भूतकाळामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आता परत येऊया महाकुंभच्या परम सुंदरी साध्वी हर्षा यांच्याकडे. सध्या त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहिलं तर त्या भजनांच्या अल्बम्समध्ये काम करतात आणि धार्मिक विषयांवर पोस्ट शेअर करतात. त्यांची पोस्ट मुख्यतः धार्मिक विषयांवर केंद्रित असून हिंदू धर्माची सकारात्मक मांडणी करतात. मात्र त्यांच्या या आध्यात्मिक वाटचालीला विरोध करणारेही आहेत. त्यांना सोशल मीडियावर अनेकदा धमक्या दिल्या गेल्या आहेत. सोशल मीडियावर ट्रोल आर्मी त्यांच्यावर टीका करताना त्यांचे जुने फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांचं साध्वी असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. अंधभक्तांना हे दिसणार नाही, पण ही महिला सनातन धर्माची धज्जा उडवत आहे असं म्हणत काही ट्रोलर्स त्यांना ट्रोल करत आहेत. तर
साध्वी हर्षाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा नवराष्ट्र.